आज 26 डिसेंबर रात्रीचा जेवणानंतरचा आपण शतपावलांचा 10 मिनिटांचा व्हिडिओ बनवतोय. नवीन लोकांसाठी माहिती सांगतो. दररोज आपण म्हणजे रात्रीचं जेवण झाले की लगेच एका ठिकाणी बसू नये किंवा लगेच झोपू नये, ह्यासाठी शतपावलांचा व्हिडिओ बनवतोय. मग शतपावलांचा 10 मिनिटाचा व्हिडिओ आपण मोठा बनवतोय. मी फक्त तुम्हाला 15-20 सेकंदात सांगून रील बनवून पाठवू शकलो असतो, पण तसं न करता आपण आपल्याला आहाराबद्दल, व्यायामाबद्दल थोडी माहिती पण देता येते आणि त्याच्या माझ्यासोबत तुम्ही शतपावले पण करशील, ह्यासाठी हा आपण व्हिडिओ दररोज बनवतोय. आता आजचा व्हिडिओ काय घेतो विषय, आपण दररोज काहीतरी विषय असतोच चांगला, तो पण हेल्थ रिलेटेड. दुसरे काय कुठल्या गप्पा गोष्टी नसतात. आणि तुम्ही सगळ्यांनी, तुम्ही स्वतः तुमच्या कुटुंबानं सगळ्यांनी शतपावली करावीत, हा एक त्याच्यातून उद्देश आहे. सगळ्यांना प्रश्न काय जणांना पडतोय की 1 टाइम जेवायचं, 2 टाइम जेवायचं का 4 टाइम जेवायचं, बऱ्याच जणांचा प्रश्न आहे. काही जण म्हणतात मग ह्यांनी सांगितलं असं असं की 2 टाइमच जेवा, 2 टाइम खावा. तुमच्या बॉडीला जे चालतंय त्या पद्धतीने करा, काय अडचण नाही. आपण कुणाचाही डाएट चुकीचा आहे असं सांगत नसतो, किंवा माझं डाएट बरोबर आहे मी हे पण सांगत नाही. मी काय सांगतोय, 100 लोक जर करायला लागली तर 50 लोकांना त्याचा चांगला फायदा होईल. 50 लोकांना रिझल्ट दिसणार नाही, पण नुकसान काय होणार नाही, कारण त्याच्यातून फायदाच होत असतोय. तुम्हाला कोणताही पदार्थ अनहेल्दी खायला सांगितलं जात नाही ना, घरचंच खायचं, पोट भरून खायचं हे सांगितलं जातंय. त्याच्यामुळे तुमचं नुकसान काय होत नाही. आता राहिला विषय 2 टाइम जेवण्याचा आणि जास्त वेळ खाण्याचा. 2 टाइम कुठं जेवणाऱ्यांनी, तुमचं कामाचं शेड्यूल काय आहे, तुमचं वय किती आहे, म्हणजे तुम्हाला ह्या वयात तेवढं 2 टाइम खाऊन चालतंय का, किंवा 4 टाइम खाऊन चालतंय का, हे तुम्ही पण स्वतः जरा हे करायचं आहे. सांगणारे तुम्हाला भरपूर असणार आहेत, माझ्यासारखी पण अनेक जण असणार आहेत. त्यात तर तुम्हाला कुठलं बरं वाटतंय त्या पद्धतीनं तुम्ही ते चालू करायचं आहे. एका दिवसात लगेच कळत नाही, 15 दिवस, 20 दिवस, महिनाभर करून बघायला काय अडचण आहे, कोणताही प्लॅन. पण मी जो सांगतो तो प्लॅन, मी तुम्हाला कोणत्याही बाहेरचं काय आणून खावा असं मी सांगत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला नुकसान तर काय होत नाही. आता राहिला विषय वजन वाढतंय कमी होतंय. वजन हा विषय, तुम्ही किती कॅलरीज दिवसभरामध्ये आपण किती कॅलरीज खातोय आणि किती बर्न करतोय ह्याच्यावरती ठरतं वजन वाढायचं का कमी करायचं, कमी व्हायचं. मग ह्याच्यातून परत दुसरे बरेच विषय असतात. त्याच्यातून आपण काय खातोय, कसं खातोय, चावून चावून खातोय का नाही खात, मग तुमचं वात, पित्त, कफ ह्याच्यामध्ये पुन्हा वेगळं येतं. मग आता आपण सायन्समध्ये जायचं का आयुर्वेदात जायचं, लय अभ्यास करत बसू नका. सुरुवात तर करून बघूया, कुठल्या वेळेला आपल्या कुठल्या बॉडीला आपल्याला सूट होतंय. त्यामुळे कन्फ्यूज होत बसायचं नाही. फक्त काय सांगितलंय, काय खायचं आणि काय नाही खायचं. घरातलं खायचं का, हो खायचं आहे. मग भात, भाकरी, चपाती हे पण खायचं आहे, पण प्रमाणात, पण प्रमाणात खायचं आहे. त्याच्याबरोबर प्रोटीनचा आहार खायचा आहे. मग बऱ्याच वेळा मग काय होऊन जातं, प्रोटीन सांगताना मग कोणीतरी एकदम जुनं कोणतरी असतं ना, पहिले काय प्रोटीन होतं का, बऱ्याच अशा संकल्पना होतात. आत्ताचा काळ काय आहे आणि पहिला काळ काय आहे ह्याच्यामध्ये आपण बघितलंच नाही. पहिल्या बऱ्याच लोकांच्या हालचाली भरपूर होत होत्या, भरपूर हालचाली व्हायच्या त्यांच्या, कारण त्यावेळेस एवढ्या सुखसोयी नव्हत्या. कारण शारीरिकच हालचाली भरपूर होत आहे. जे काय आपल्या म्हणजे कामं असायची ती जास्तीत जास्त करून शरीराकडूनच केली जायची. उदाहरणार्थ आत्ता आपल्याला कुठं जायचं आहे 5-10 किलोमीटर, तर त्यावेळी एकतर चालत जायचं किंवा सायकल. आत्ता गाड्या, म्हणजे बरेच कामं, मोबाईल आला, मोबाईलवरून कामं, फोन, आपली बरेच कामं होतात. एका ठिकाणी बसूनच आपली कामं बऱ्यापैकी हँडल होतात. आपण AC मध्ये बसतोय, पण हे केलंच पाहिजे, नाही असं नाही. मी तुम्हाला म्हटलंय का हे बंद करा, मग बऱ्याच वेळा तुम्हाला हे होईल, तुम्ही पायऱ्यांचा वापर करा, हे सांगणं सोपं आहे. पण त्या धावपळीच्या युगात त्या व्यक्तीला ते अनुभवता येत नाही. जी व्यक्ती लिफ्टनं जाते ना, तिला एकलं त्या व्यक्तीला माहीत असतं. मी मस्त सांगेन, तुम्ही जास्तीत जास्त पायऱ्यांचा वापर करा. अहो कुठं करा, पुणे मुंबईतल्या लोकांना, सिटीतल्या लोकांना एक तर जायचं असतंय लवकर, तिथं पोचायचं असतंय. सांगणं सोपं आहे की पायऱ्यांचा वापर करा. मग मी त्यापेक्षा मी काय म्हणतो, तुम्ही ज्या ठिकाणी बसलाय त्या ठिकाणीच उभा राहा. 30 सेकंद, 40 सेकंद, 50 सेकंद, 1 मिनिट, किंवा तिथंच बसूनच तिथं काय करता येतं काय, ह्या मी तुम्हाला सांगत असतोय. ह्या हालचाली करा असं सांगतो मी तुम्हाला, आणि त्या दुसऱ्या सांगत नाही तर करून पण दाखवतोय. ह्या लहान लहान हालचाली करूया. म्हणजे असं नाही की तुम्ही लिफ्टचा वापर टाळा. आता कसं शक्य आहे,
तुम्ही आहे का आता खाली ग्राउंड लेवल आणि वर तुम्हाला जायचं आहे 9व्या-10व्या मजल्यावरती, आणि ते पण 5 मिनिटाच्या आत. शक्य आहे का? त्या वेळ आहे ना, ज्यांना शक्य आहे त्यांच्याकडे वेळ आहे तिथं तुम्ही अर्धा तास अगोदर पोहोचलाय, ठीक आहे, मग करू शकताय. अगोदरच उशीर झालाय आणि त्यात आणखीन मग हे नाही. त्यामुळं हे सांगणं किंवा एखादा व्हिडिओ मी बनवून टाकणं ते सोपं आहे. हे किमान 90 दिवस, 21 दिवस म्हणतात, पण 90 दिवस ते आपल्याला सवय लागल्या पाहिजे. सगळा म्हणजे जो खेळ आहे तो हॅबिट्स आपल्या सवयींवर आहे. मग त्यावेळेस तुम्हाला कळणार की लवकर यायला पाहिजे. म्हणजे त्या आपल्याला जिनं चढायचं तर थोडं 5-10 मिनिटं अगोदर पोहोचलं पाहिजे आपण. लिफ्टचा वापर करायचा नसेल तर ह्या बऱ्याच गोष्टी आहेत. मग ह्या धावपळीच्या युगात नाही तो सल्ला देणं सोपं असतं. मला काय, मी आपलं म्हटलं केलं, असे बरेच तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळतील सल्ला देणारे. फक्त लक्षात घ्या तुम्हाला काय चालतंय, तुम्हाला काय करायचं आहे. फक्त कारण सांगत बसू नका. हालचाली ह्या केल्याच पाहिजेत. आपल्याला हालचाली करायला पाहिजे, व्यायामाच्या चांगल्या सवय लागल्या पाहिजेत. आणि ह्या हालचाली व्हायला लागल्या की तुम्हालाच कळल की तुमच्यात किती बदल व्हायला लागला. आता कितीतरी कमी वयात म्हणतोय लोकांना BP शुगर चालू झालेले आहेत. पण भिवू नका, भ्यायचं काय काम नाही. BP शुगर काय एवढा मोठा विषय नाही बघायला गेलं तर, आणि नाही बघायला गेलं तर खूप मोठा विषय आहे. कारण ती सुरुवात झाली. दोन्ही गोष्टी जर तर सांगतो तुम्हाला. ॲक्शन घ्या, चांगला आहार घेऊया, चांगल्या हालचाली करूया. वजन कमी कराय पूर्ण असं हार्ड लय व्यायाम करायला लागतो असं नाही. आपण कुठे एवढा हार्ड करतो का व्यायाम, तरी कितीतरी लोकांना रिझल्ट आलेत. मग सगळ्याच लोकांनी बघितल्यानंतर व्हिडिओ सगळ्यांनाच रिझल्ट आला पाहिजे असं लगेच नाही. कुणाला थोड्या दिवसांनी येईल, काही ना लगेच येईल. कारण प्रत्येकाचं वजन जर एकदम झपाटीशी कमी झालं असेल तर तो वॉटर इंटेक असतो. त्यामुळे लगेच असं नाही म्हणायचं की मला रिझल्ट आला नाही. डायरेक्ट व्यायाम चालू केलाय आणि लगेच 4 दिवसात, 1 आठवड्यात लगेच वजन काट्यावर जाऊन उभं राहायचं काय गरज नाही. हे आपल्याला कायमचं लाईफस्टाईलमध्ये समाविष्ट करून घ्यायचं आहे. व्यायाम हा सोडायचा नाही. त्यामुळे लगेच 4-8 दिवसात लगेच वजन काट्यावर जाऊ नका. वजन काट्याचा संबंध घेऊच नका. फक्त संबंध कसा ठेवायचा की मला रोज हालचाली करायच्या आहेत, एवढंच महत्वाचं आहे. तुम्ही वजन काट्यावर जाऊच नका अजिबात. ते काय कोर्स करून आपल्याला जायचं, सर्टिफिकेट घ्यायचं त्या कोर्सचं वजन काट्यावरचं काय गरज नाही. तुम्हाला सवयीत बदल करायचा आहे. हे काय तात्पुरतं करणार आहे का आपण? नाही. त्यामुळे कायम आपल्या सोबत राहणार आहे. आपल्याला करायचंच आहे. व्यायामात रोज नवीन काहीतरी करायचं की जेणेकरून व्यायामानं सुद्धा आपल्याला कंटाळा आला नाही पाहिजे. त्यामुळं कन्फ्यूज अजिबात व्हायचं नाही. सातत्य ठेवा. फक्त सातत्य लय महत्वाचं आहे. सातत्याला अजिबात सुट्टी द्यायची नाही. मी तर म्हणून एखाद्या वेळेस जेवण कमी झालं चालतंय, पण हालचालींना सुट्टी देऊ नका. कारण व्यायाम अशी गोष्ट आहे, तुम्ही काय पण खायला भूक लागल्यावर म्हणतोय, पण व्यायामाला तुम्हाला जरी वाटलं वेळ असेल तर तुम्ही आळशी आहात असं म्हणत नाही. आळस असा प्रत्येकाकडे असतो की तो लगेच होत नाही ऍक्टिव्ह आपण की चला उठून आता व्यायाम करूया. त्यामुळे तिची सवय मोडू नका. भूक लागल्यानंतर तुम्ही काय पण आणून खायला, अनहेल्दी काय पण खायला म्हणतोय मी, पण व्यायामाला जरी तुम्हाला वेळ असेल तर म्हणणार नाही चला उठून. ठराविक जण करत असाल त्यांनी अपवाद सोडून म्हणतो मी. पण इतर लोकांच्यात आपल्यात जनजागृती होणं गरजेचं आहे. म्हणून म्हणतो सातत्य असू द्या. हार्डवर्क करू नका. जास्त असं कष्ट केलं पाहिजे तर तुमचं वजन कमी होत आहे नाही. चुकून सुद्धा असं करत बसू नका. मी बघतोय काय जण, बरेच जण आता काय वर्कआउट करतात, फोनवर बोलतात की इतका हार्ड वर्कआउट करतायत, नुसता घाम पडतो. घामाची आंघोळ म्हणजे वजन कमी नव्हे. चुकीचा गैरसमज आहे. घामाची आंघोळ म्हणजे वजन कमी होणे किंवा वेट लॉस होणे नव्हे. उगाच त्या शरीराकडून नको ती झीज पण करून घ्यायची नाही. काहीतरी करत बसू नका. आणि शक्यतो घरातलंच खाऊया, घरचंच खायचं आहे. प्रोटीनचा फक्त बॅलन्स ठेवायचा आहे. प्रोटीनचा बॅलन्स ठेवायचा आहे. घरातलं खायचं आहे, त्याच्याबरोबर प्रोटीनची बॅलन्स म्हणजे भाजी आमटी. हे लक्षात आलं की तुम्हाला काय लागत नाही, मग कुठलं औषध लागत नाही. तुम्हाला लागतं शरीराला प्रोटीन लागतं. मग तुम्ही प्रोटीन नॉनव्हेज खात असाल तर चिकन, मासा, अंडी ह्याच्यातून पण सुद्धा मी अजून सगळ्यांना सांगतोय, मी कुणालाही मांसाहार चालू करा म्हणून सांगत नसतोय, खावाच म्हणून सांगत नाही, खाल्लंच पाहिजे असंही सांगत नाही. त्यामुळं गैरसमज करून घ्यायचं नाही. मी कुणालाही असा सल्ला देणार नाही. प्रत्येकाच्या त्याच्याबरोबर भावना पण आहेत. काही जणांना ते चुकीचं पण आहे. काय म्हणतोय मी बघा, काही जणांना चुकीचं आहे
की ते आपण एखाद्या ह्याचा जीव खाणं चुकीचं आहे, पण सायन्स म्हणतंय खायला पाहिजे. तुमचा गोल काय आहे बघा, मी सांगत नाही, मी फक्त कशातून काय मिळतं हे सांगतोय. तर आपल्या आता 10 मिनिटं शतपावलांना झाले आहेत. तर तुम्ही खायचं नाही खायचं तुमच्यावरती आहे. तुम्हाला फक्त मी सांगत असतोय, खाल्लंच पाहिजे असं काही नाही. जे मांसाहार खातात त्यांच्या शाकाहारीसाठी सांगितलं आहे मूग, मटकी, चवळी, सर्व प्रकारची कडधान्य, सर्व प्रकारच्या डाळी, ताक, दूध, दही हे चालतंय. पनीर पण हे थोड्या वेळाने टप्प्याटप्प्याने घ्यायचं आहे. आणि अशाच माहितीसाठी फॉलो करा.